नमस्कार, मी अतिशय गायकवाड. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही विषयाचं टायटल बघतच असेल की छोटम शेठ हे आज दिनांक 20 जून रोजी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि सर्वच चॅनलने ह्या बातम्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यावर व्हिडिओ बनवणं म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच होत्या. त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ बनवला नाही. परंतु मित्रांनो, आजच्या विषयात तुम्ही शीर्षक जर वाचला असेल तर छोटम शेठ शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या झडपी निवडणुकीत कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा वचपा काढणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी टायटल का दिलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छोटम शेठ यांच्या बाबतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर काय की ते अपक्ष लढले, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेले आणि नंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आणि जवळजवळ 5 ते 6 महिन्याचा मित्रांनो वेळ गेला तरी सुद्धा त्यांना पक्षामध्ये घेतलं नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, आता येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे आपण कुठेतरी आपलं राजकीय पुनर्वसन करणं गरजेचं आहे. हे छोटम शेठ यांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं. म्हणून भरपूर वेळ 6 महिने त्यांनी वाट पाहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी आज हा 20 तारखेचा निर्णय शिंदे गटामध्ये जाण्याचा घेतलेला आहे. मित्रांनो, शिंदे गट यांना शिंदे गटाकडून ऑफर, छोटम शेठ हे शिंदे गटामध्ये जातील या बातम्या मला वाटते मी अगोदरच लावलेल्या आहेत आणि कदाचित अतिशय गायकवाड यांची भविष्यवाणी ही खरी ठरलेली आहे. त्याच्यामुळं मी कधी कधी बोलतो ते सत्य होतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. असो मित्रांनो, जर आपण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाची जर का तुलना केली तर कर्जत मतदारसंघामधून महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सुधाकर खारे त्यावेळेला अपक्ष निवडणूक लढलेले होते आणि फक्त 5,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर त्यांच्यावर सुद्धा पक्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु मित्रांनो, 6 महिन्यांनी त्यांच्यावर पक्ष निलंबनाची कारवाई राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मागे घेतली. म्हणजे मित्रांनो, तो महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार आहे, असा व्यक्ती, एक पॉवरफुल नेता जास्त वेळ आपल्या पक्षातून लांब होऊ शकत नाही. त्यांनी त्याला त्या पक्षामध्ये घेतला. जर मित्रांनो आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये काही अस्तित्व नसताना एक साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा निवडून येताना मारामार करत असताना छोटम शेठ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवली, 33,000 मतं मित्रांनो मिळवली. आणि असा माणूस आपला भारतीय जनता पार्टी पक्ष इथे किती प्रमाणामध्ये वाढला आहे हे जर आपल्याला कोणी जाणीव करून दिली असेल तर ते छोटम शेठ होते. परंतु मित्रांनो, त्यांच्याच पक्षामध्ये अंतर्गत मतभेद एवढे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये की छोटम शेठ यांना पक्षामध्ये अजिबात घेतलं जाऊ नये याच्यासाठी सर्वांनी, खास करून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला मित्रांनो यश आलंय. अखेर छोटम शेठ यांना भारतीय जनता पार्टी पक्ष हा नाइलाजास्त सोडायला लागला. कारण की छोटम शेठ यांना भारतीय जनता पार्टी पक्ष अजिबात सोडायचा नव्हता. असो मित्रांनो, परंतु जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते हे छोटम शेठ भारतीय जनता पार्टीमध्ये आले नाही म्हणून खुश झाले असतील. मित्रांनो, त्यांच्यासाठी धोक्याची घटना आहे. कारण की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मित्रांनो जिल्हा परिषदेच्या निवडणुका असणार आहेत आणि आपण पाहिलं तर प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये छोटम शेठ यांना जी निर्णायक मतं आहेत मित्रांनो ती पडलेली आहे. आता मित्रांनो, छोटम शेठ हे आमदार महेंद्र दळवी यांच्या जवळचे झालेले आहेत आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत 2027च्या 2029च्या मित्रांनो, त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार महेंद्र दळवी यांना भारतीय जनता पार्टीची जी काही असतील, जी माहिती नाही तशी आवश्यक मतं पाहिजे होती, ती आवश्यक मतं यांना छोटम शेठ यांच्या स्वरूपात मिळालेली आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं जर का येणाऱ्या निवडणुका आहेत जर एकाकी लढाई झाल्या तरी सुद्धा छोटम शेठ यांच्या मदतीने आमदार महेंद्र दळवी तिसऱ्यांदा आमदार होतील हे एक सर्वसामान्य माणूसही सांगेल. असं असताना मित्रांनो, आता ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक येणार आहेत त्याच्यामध्ये नक्कीच महेंद्र दळवी नेहमी म्हणत असतात की आम्ही युतीच्या माध्यमातून होतो. भाजप आणि शिवसेना
शिंदे गट युतीच्या माध्यमातून निवडणुका लढणार आहोत. परंतु मित्रांनो, छोटम शेठ यांना जो भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्रास दिलेला ते छोटम शेठ कधीही विसरणार नाही. त्याच्यामुळे समोरचा जो कोणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल, जो त्यांना सर्वात जास्त ज्यांनी त्रास दिला असेल, त्याला पाडण्यासाठी छोटम शेठ 101% प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये माझ्या मनात आणि सर्वसामान्य जे राजकारणी आहेत त्यांच्या मनात देखील मात्र शंका असायला कारण नको आहे. असो मित्रांनो, आज छोटम शेठ यांचा प्रवेश आहे. परंतु छोटम शेठ आपल्या पक्षामधून भारतीय जनता पार्टीमधून आता आपण त्यांना घेतलं नाही, आपला कुठेतरी विजय झाला असं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं. ते मनातून खुशी असतील. त्यांच्यासाठी मित्रांनो ही सगळ्यात धोक्याची घंटा आहे. कारण की आता तुमचा करेक्ट कार्यक्रम हे शिंदे गटामध्ये छोटम शेठ गेल्यानंतर होणार आहे. छोटम शेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये असताना अपक्ष निवडणूक लढवली, तरी सुद्धा अपक्ष असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लीड दिलेला होता. त्यांना मापगाव मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी यांनाही हरवता आलेलं नव्हतं. आता मित्रांनो, ज्या काही जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण समोरच्या माणसाला त्रास दिला, आपण जिंकलो. परंतु मित्रांनो, ही नियती आहे आणि नियती आपण जसं करू तसंच आपल्याला भरावं लागत असतो. आता जरी तुमच्या वाट्याला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या त्या छोटम शेठा त्रास दिलेला आहे, तुमच्या वाट्याला सीट जरी भाजप चुकून युती झाली आणि आली, तरी सुद्धा तुमच्या विजयाच्या वाटेमध्ये सर्वात मोठा अडचण हा छोटम शेठ असणार आहे. आणि मित्रांनो, छोटम शेठ जिंकूनही तिथे हारूनही तिथे जिंकतील. कारण की छोटम शेठ यांना पक्षामध्ये न सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणारे पदाधिकारी यांना असं वाटतं आम्ही जिंकलो. परंतु तसं काही झालेलं नाही. ते शिंदे गटाचा वापर केलेला आहे, शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर ते राष्ट्रवादीमध्ये गेले असते तर वेगळी गोष्ट होती. कारण आता शिंदे गटामध्ये ते गेल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये छोटम शेठ पक्षामध्ये न येण्यासाठी त्यांना त्रास दिलेला आहे. काही नेते आहेत त्यांना निवडणुका लढवायच्या नाही आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. परंतु ज्या नेत्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांच्यासाठी मात्र मित्रांनो इथे काहीतरी वेगळं होणार हे निश्चित आहे. मित्रांनो, भरपूर दिवसापासून हा व्हिडिओ मी बनवणार होतो, परंतु आजच छोटम शेठ यांचा 20 जूनला प्रवेश आहे. त्यामुळे मी विचार केला त्याला 20 जूनच्या माध्यमातूनच आजचा व्हिडिओ बनवूया. असो मित्रांनो, आता छोटम शेठ यांना भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्या कुठल्या पक्षा पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला होता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता त्यांची नावं मला काही सांगायची आवश्यकता वाटत नाहीये, तुम्हाला सर्व नावं माहिती आहेत. बघूया मित्रांनो येणाऱ्या कार्यक्रमामध्ये. आता भारतीय जनता पार्टीच्या त्या समोरच्या नेत्याला, जो भारतीय जनता पार्टीमध्ये छोटम शेठ नको आहे, त्याला आता छोटम शेठ याच्या मतासाठी, त्यांच्या मतदारसंघातील मतांसाठी आता भीक मागायला लागेल अशी परिस्थिती मित्रांनो. एकंदरीत छोटम शेठ यांनी गुगली टाकल्यामुळे शिंदे गटाचा जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मित्रांनो अशी परिस्थिती निर्माण होणार. आणि मित्रांनो, छोटम शेठ हे 33,000 मतं घेऊन आमदार महेंद्र दळवी यांच्या सोबत गेले. आणि जर कुठली गोष्ट आमदार महेंद्र दळवी यांच्या समोर छोटम शेठ यांनी ठेवली, बाबा ह्या नेत्यांनी मला भरपूर त्रास दिलेला आहे, हा नेता जिंकता कामा नये. त्याच्यामुळं मित्रांनो महेंद्र दळवी राजकारणाचे जादूगार आहेत. त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या 33,000 मतांनी जो आपल्याकडे आलेला आहे त्याचा ऐकतील, जो आपल्या पक्षामध्ये त्याचा ऐकतील. ती भविष्यात युतीची आता आवश्यकता भारतीय जनता पार्टीची नाही आहे, राहिलेली आहे, होणारी नाही. त्या समोरच्या माणसाचा ऐकतील उमेदवारांचं भारतीय जनता पार्टीचं, ज्याने छोटम शेठ यांना त्रास दिलेला. हाही महत्वाचा विषय ठरणार आहे. म्हणून आमदार महेंद्र दळवी यांच्या कितीही जवळ आता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असले तरी सुद्धा त्यांचा काटा सहाय्य करायला आता छोटम शेठ तिथे गेलेले आहेत. त्याच्यामुळं आता काय होईल, आपण जिंकू की हरू, आणि हरलो तर आपलं भविष्यात अस्तित्व का असेल, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या झडपी निवडणुकीच्या निकालानंतर करतील. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. जर कामाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.